पुण्यामध्ये ठाकरे गटाने आंदोलन केलेलं आहे। निलेश राणेंविरोधामध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय। पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवरती पालिकेने कारवाई केली आहे। निलेश राणेंच्या विरोधामध्ये बँड बाजा आंदोलन करण्यात आलेलं आहे। माजी खासदार निलेश राणेंच्या डेक्कन भागामधील हॉटेलला महापालिकेने अनेक वेळा नोटीस देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेच्या कर संकलन विभागाने कारवाई करत ही मिळकत सील केली। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या मिळकतीची 3.5 कोटी रुपयांची थकबाकी थकलेली आहे। करबुडव्या राणेंविरोधामध्ये पैसे लवकरात लवकर वसूल व्हावेत यासाठी शिवसेनेच्या वतीने बँड वाजवून जनजागृती करण्यात येते। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमोल, अनोख्या पद्धतीने शिवसेनेने बँड वाजवत हे आंदोलन केलेलं आहे, काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी? तृप्ती, आताच हे आंदोलन झालेलं आहे आणि डेक्कन भागातील हा आर डेक्कन मॉल आहे, ज्याच्यामध्ये निलेश राणे यांचं एक हॉटेल आहे। त्याच हॉटेलचा जो कर आहे तो त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून भरलेला नाही आणि त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत। 3,77,00,000 रुपयांचा कर हा निलेश राणे यांनी भरला नाही आणि त्यामुळे त्यांचं जे हॉटेल आहे या भागातलं ते सील करण्यात आलेलं आहे आणि त्याचमुळे आता ठाकरे गट आहे तो सुद्धा आक्रमक झालेला आहे। आता या मॉलच्या समोर आपण पाहिलं की जोरदार तीव्र आंदोलन आहे ते करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने निलेश राणे यांच्या फोटोला शिवसैनिक जोडे मारो आंदोलन करतायत। आक्रमक भूमिका आहे ती शिवसैनिकांनी घेतलेली आहे। जो कर राणे यांनी बुडवलेला आहे तो महापालिकेने तातडीने वसूल करावा ही मागणी घेऊन खरं तर हे आंदोलन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँड वाजवत महापालिकेला आणि निलेश राणे यांना जागा करण्यासाठी ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आता पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, कारण की राणे कुटुंबीय आणि ठाकरे किंवा शिवसेना ठाकरे गट यांचा संघर्ष आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय आणि त्याचमुळे ही कारवाई आहे ती लवकरात लवकर करावी अशी मागणी केलेली आहे। आज तुम्ही आंदोलन केलंय निलेश राणेंच्या विरोधात, काय मागणी आहे? आमचा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे। निलेश राणेचे या प्रॉपर्टीचा 3.5 कोटी रुपयाचा टॅक्स थकलाय। एका मजल्यावर फक्त जप्तीची कारवाई झाली, आणखीन 2 मजल्याचा टॅक्स न भरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी होणार? जर तुम्ही सर्वसामान्य पुणेकरांच्या घरावर कर न भरल्यामुळे बँड बाजा वाजवता तर निलेश राणे पुणे महानगरपालिकेचा जावई आहे का नारायण राणेचा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर ही कारवाई केली नाही। पण शिवसेना आणि पुणेकर नागरिक या ठिकाणी तत्पर आहे की जर सर्वसामान्य पुणेकरांच्या नागरिकाच्या घरावर कर नाही भरला म्हणून बँड वाजवता तर आम्ही पुणेकरांच्या सोबत निलेश राणेच्या प्रॉपर्टीचा बँड वाजवू आणि त्याचाही बँड वाजवू। पालिकेने उशिरा कारवाई केली 100%। गेल्या 3-4 वर्षामध्ये ही कारवाई जर सुरू आहे तर 4 वर्ष महानगरपालिका झोपली होती का त्यांच्यावर दबाव होता हे महानगरपालिकेच्या प्रशासनाने जाहीर करावं। महापालिकेने उशीर केला असा सुद्धा त्यांचा आरोप आहे। 3,77,00,000 रुपयांची थकबाकी आहे ती या ठिकाणी एक महत्त्वाचं खरं तर सर्वसामान्य थकबाकीदार पुणेकराच्या घरावर तुम्ही बँड वाजवता तर निलेश राणेच्या या प्रॉपर्टीवर तुम्ही बँड वाजवत का नाही आणली हा आमचा प्रश्न आहे। हा सवाल शिवसैनिकांनी केलेला आहे आणि आक्रमक भूमिका ठाकरे गटाने या ठिकाणी घेतलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपण पाहतो की या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि बँड पथक आहे ते सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। मोठ्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन आहे ते ठाकरे गटाकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पण आता महापालिकेने जी कारवाई केलेली आहे ती खूप उशिराने केलेली आहे असं सुद्धा आरोप ठाकरे गटाचा आहे। पण 3,77,00,000 रुपयाचा जो कर आहे तो निलेश राणे यांनी भरलेला नाही आणि त्याचमुळे पालिकेने त्यांचं जे हॉटेल आहे ते सुद्धा सील केले आणि त्याच्याच विरोधात म्हणजे निलेश राणे यांच्या विरोधात आता ठाकरे गट सुद्धा आक्रमक झाले। अमोल, धन्यवाद। या संपूर्ण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।